जय शिवराय मित्रांनो, योजना दरबारमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा पाहत आहेत किंवा त्या बाबतीत प्रतीक्षा देखील करत आहेत. पण याच वेळी काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि योजनेबाबत काही महत्त्वाच्या आणि चिंताजनक बातम्या देखील चालवल्या जात आहेत. या बातम्यानुसार जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले आहेत त्यांना आता योजनेतून वगळले जाणार असल्याचं असं देखील सांगितलं जात आहे. चॅनल्स तर ही योजना धोक्यात असल्याचं देखील दावा करत आहेत. या सर्व बातम्यांच्या आणि हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा एक मोठा संभ्रम देखील सध्या निर्माण होत आहे. सरकार खरंच ही योजना बंद करणार का किंवा कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद होणार का, असे अनेक प्रश्न हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत. तर एकंदरीतच आकडेवारी पाहायची झाल्यास या योजनेत साधारणपणे 90 ते 92 लाख लाभार्थी असे आहेत, जे मागील हप्त्यासाठी जवळपास 89 लाख शेतकऱ्यांना देखील देण्यात आला होता. आता ज्या 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यापैकी जवळपास 20 ते 30 लाख शेतकरी हे नमो शेतकरीचेही लाभार्थी आहेत. आता या लाभार्थ्यांचा हप्ता द्यायचा की नाही याबाबत शासनाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही किंवा जी.आर. देखील काढलेला नाही किंवा कोणतीही अधिकृत गाईडलाईन्स देखील आलेल्या नाहीत. कर्जमाफीसाठी निधी जमा करताना अशा इतर योजनांसाठीचे पैसे उपलब्ध करून देणं सरकारला कठीण जात असल्याचं चित्र देखील आपल्याला समोर दिसतच आहे. परंतु याबाबत कृषी मंत्री, सहकार मंत्री, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृत घोषणाही अद्यापही केलेली नाही. तरीही बातम्या पेरल्या जात असताना न्यूज चॅनलच्या किंवा सूत्रांचा हवाला देऊन या बातम्या पसरवत आहेत. यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो की योजना बंद केली तर शेतकरी नाराज होतील का, याची चाचणी करण्यासाठी तर या बातम्या पेरल्या जात नाहीत ना. न्यूज चॅनल ज्या सूत्रांचा हवाला देतात ती सूत्रे म्हणजेच नेमकं कोण, कृषी मंत्री, मुख्यमंत्री की कृषी सचिव, हे कुठेतरी स्पष्ट होणं देखील सध्या गरजेचं आहे. आता शेतकरी आधीच हप्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात अशा बातम्यांमुळे उद्या जर सरकारने खरंच कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना योजनेतून वगळलं तर ही योजना बंद केली जाईल का, तर शेतकऱ्यांवर याचा खूप मोठा अन्याय देखील होणार आहे. या योजनेत हप्ता लवकरात लवकर वितरित केले जावेत अशी मागणी देखील असताना अशा बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण देखील सध्या निर्माण होत आहे. आता ही योजना चालू ठेवली जाणार आहे का, कर्जमाफीमुळे ही योजना बंद होणार का आणि कर्जमाफीतील शेतकऱ्यांना वगळलं जाणार आहे का, याचं अधिकृत स्पष्टीकरण राज्य शासनाच्या किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून लवकरात लवकर देणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम हे दूर होतील आणि शेतकऱ्यांना त्या बाबतीत एक मनाचा असा शांतता मिळेल. अन्यथा अशाच बातम्या पसरून एक दिवस खरोखरच ही योजना बंद केली जाऊ शकते. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.